आणि आता मी उठली आहे. एकदा फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटते. चलो. तर गाईज इथे माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी जायचं म्हणून हेअर वॉशसुद्धा केला आहे आणि ते पॅकिंग चालू आहे. हे सगळं थोडंफार घेतलं आहे खाण्यापुरती गाडीमध्ये. हे चॉकलेट, ते डार्क चॉकलेट, मम्मीची बॅग, माझी बॅग आहे, तर ऑलमोस्ट थोडं खाऊ घेतलं आहे. चार्जर घेतला आहे माझं. मशीन लावली आहे, पाणीसुद्धा आलं आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला डायरेक्ट मी निघताना दाखवते. चलो, सी यू. देखते गाइस, मी तर रेडी आहे. कशी दिसते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हा न्यू टी शर्ट आहे माझा. चलो, बाय बाय. आमची गाडी सुद्धा उभी होती. मग आता अजून आमचे मेंबर्स नाही आलेत. आणि बघू शकता तुम्ही, इथे हे सगळे आले आहेत. संत मामा आहे, रुद्र आहे. रुद्र आहे का? मी पण व्लॉग बघतो आता. हा, बनव व्लॉग बनव. इथे आम्ही गाणी लावत आहोत, पण गाणी काय लागतच नाहीयेत. मगापासून करतोय. डोक्यावर घेऊन उभी. वा, इकडे बघा. रुद्र, नाही तयारी केली नाही, तुम्ही लोकांनी मला तयारी करून नाही दिली. एवढी थोडी काय केली. हाय करा. हाय. आम्ही पण निघालो. आता सगळे आलेत गाईस, तुम्ही बघू शकता. आता सगळे आलेत. कधी मिळणार 1 वाजलाय. क्या बोलेंगे उनको सबको. चलो देखते अभी कब पहुंचेंगे. चलो तुम भी देखो. हिंदी गाल. वेदर सुद्धा किती मस्त आहे बघा. हिंदी गालेस तू. आजचा वेदर पण खूप छान वेदर आहे. त्यामुळे ना खूप उलटे होतात, माहिती का तुम्हाला. मला तर कधीच गाडी नाही आवडत अशी. तर गाडी कधीच नाही आवडत. रुद्राला मस्त ओरडत होते बिकॉज तो ना असं वागवपणा करतोय. आणि तो मामी सुद्धा मारतात त्याला. बघा, फोन फेकून दिला. असं आगावपणा करतो हा रुद्र आगावपणा करतो. ती भारी दिसते. मस्त येलो ड्रेस घातलाय. त्या ऍडजस्टमेंट झाली आहे सगळं. मला आता वाटतं की हा मला जास्त बहिरा करणार आहे. ब्लॉग करत आहे बघा. 3 ब्लॉगर आले. डम्पिंग ग्राउंडच्या इथून जाणार होतो आम्ही. तिकडून काम चालू आहे, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या इथून जाणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता आमची गाडी निघाली आहे. मस्त गाडी. माझी स्कूल दाखवते. ही माझी हायस्कूल, गुड शेपर्ड कॉन्व्हेंट स्कूल. शाळा खूप छान स्कूल आहे. अर्ध हिंदी अर्ध मराठी. तुम्ही बघू शकता. खूप वर्ष झालं इथं न येतं. आता 11वीला गेली आहे. बघू शकता गुड शेपर्ड कॉन्व्हेंट स्कूल. ही आमची हायस्कूल. आणि इथे कोणतरी उभे आहे, तुम्ही बघू शकता. माझे स्कूल आहे. टीचर उभे आहेत. टीचर आणि मस्त एक झालंय. आमची ऑलमोस्ट 10th पर्यंत झाली आमची स्कूल. त्यानंतर आता आम्ही इथे डम्पिंग ग्राउंडच्या इथून निघालो आहोत. बिकॉज त्या साईडला खूप धूळ वगैरे खूप आहे आणि काम चालू आहे, म्हणून ह्या साईडने निघालो. इथून निघालोय, वरतून निघतो आता डायरेक्ट वरून. मम्मा कुठे चालले? डायरेक्ट काय मला स्टार्टिंगमध्ये सांगितलं आम्ही कुठे चाललो. पुणं फिरायला. पुणं मम्मीचंच माहेर पुणं. मी नेहमी जातो, बट या टायमाला मी काय करून सांगितलं. मी सगळं बघू शकता ना. तुम्हाला काय तुम्हाला मजा करायला भेटेल, त्यामुळे फुल ब्लॉग बघत राहा. हायवेला आलो आहोत आम्ही. ऑलमोस्ट सुद्धा छान आहे. आता हायवेला निघालो, वर्ण्याला निघालो. वर्णा साईडवरून खूप मजा सुद्धा येणार आहे आमच्यासोबत. लास्टपर्यंत बघत बघायला.
ब्लॉग बघायला लास्टपर्यंत राहा तुम्ही. खूप छान छान वाटेल. एवढे का तुम्ही शांत बसलेत? धपकी आतीच. तुम्ही मला सांगा, माझा चप्पल काढताना डोअर लॉक झाला. हा ना, बघा ना. अरे तुमच्यासाठी आपण लवकर निघालो 10 वाजेपर्यंत. तुम्ही बघू शकता खूप डेव्हलपमेंट झाली या साईडला बनायला. ती धूळ उडत आहे या रस्त्याला आणि त्याला मी एसी नाही चालू केली तिथं सगळ्यांना उलट्या होते म्हणून. तोंडी बोला ना. का बोलले एसी चालू करतो पण सगळ्यांना उलटी होते त्यामुळे AC सुद्धा. डोंगरातून बघू शकता छान वाटतंय. म्हणजे सॉंग्स नाही लावले. जेव्हा आम्ही नाश्त्याला थांबू तेव्हा सॉंग्स लावू. आणि ते सिंगिंगची प्रॅक्टिस चालू बघू शकता. ही माझी मम्मी तर आत्ताच एवढं तोंडावर वगैरे घेऊन बसली. पाठीमागे ते ताई होते मला असं वाटतं. खोपोलीला आता आलो. ते खोपोलीचं सगळं तुम्ही बघू शकता. लोकेशन खूप छान आहे. त्या असतील त्या. शिवाजीमहाराजांचं पुतळा आहे. आणि इथं ट्रॅफिक पण आहे खूप सारे. पॉईंट आहे खोपोलीचे खूप छान. ट्रॅफिक सुद्धा लागली आहे. आम्ही लेट निघाल्यामुळे ट्रॅफिक पण लागली आता. आणि इथे शिवाजी महाराजांचं ते बघू शकता. दर्गा आहे खोपोलीतला. गाईज हा आहे मठ. इथून आतमध्ये जाऊन गगनगिरी महाराजांचं मठ आहे. इथून तुम्ही बघू शकता. इथून आतमध्ये एंट्री आहे. इथून एंट्रीला मध्ये गगनगिरी महाराजांमध्ये. आता इथून पुढे घाट लागला आहे. पोचलो. इथे सगळे घाटात जायचं तर खूप मोबाईल जास्ती बाहेर. स्पॉट वगैरे भेटतात. मॅगीज भेटतात. आपण घाटातून आतमध्ये खाली उतरल्यावर हे घाटातलं एक मंदिर आहे. बाहेर थांबलेत बघू शकता. यांचे तोंडातून यांचे फेस बघू शकताय तुम्ही. बघा यांना पण उलट्या होत आहेत म्हणून सगळे बाहेर थांबलेत. बघा यांना पण उलट्या नाही. यांना पण होते ते उलट्या. सगळ्यांना उलट्या होतं म्हणून बाहेर थांबलो आम्ही. आपल्याकडे घाटात आलोय तर एवढं अवतार झालं आमचा. इथे घाट सुरू आहे. इथं पण हिचा ब्लॉग चालू आहे. जे स्पॉट्स बघू शकता तिथे आपण थंडाळ्या लोणावळ्यामध्ये थांबलो की इथे आपल्याला मॅगी यम्मी बनवून भेटते विथ दिस वेदरमध्ये. पाहू शकता खूप छान छान मॅगी इथे बनवून भेटतात. आणि ते वेदर आपण एन्जॉय करू शकतो. आणि रेनी सीझनमध्ये खूप छान आहे. जे बाईकवर येतात ते खूप मजा येते तेव्हा. गाडी स्टार्ट झाली ना आता. परत स्टॉप झाल्यावर विराईची पालखी चालली होती. तुम्ही बघू शकताय विराईची छान पालखी चाललेली. तेही चालत चालले होते. दरवर्षी ही पालखी निघते. आणि इथून व्ह्यू पॉईंट तुम्ही बघू शकता. खूप भारी व्ह्यू पॉईंट आहे. इथून तुम्हाला उतरल्यावर दिसेलच. आणि आता हा हायवे लागला आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतोय. खूप छान मस्त वाटतो. आमची एक नंबर व्ह्यू आहे. थंडाळ पॉईंटचं ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल. इथे बरेचसे स्टॉल लागतात आणि हा व्ह्यू एक नंबर असतो. आणि जेव्हा इव्हनिंग टाईम असतो तेव्हा तो खूप छान दिसतो हा व्ह्यू. तुम्हाला इव्हनिंगमध्ये पण मी तुम्हाला दाखवान येताना. एक नंबर असतो. आणि रेनी सीझनमध्ये हे एन्जॉय करत इथे व्ह्यू एन्जॉय करत मॅगीचं मजा घेत खूप मस्त असतं.
आणि विथ बाईक राईडवर येणं खूप भारी भारी आहे. इथं मस्त मज्जा येते. इथून पूर्ण खोपोली दिसते, तुम्ही बघू शकता खाली. टोलवर थांबली होती, मग टोल आमचा सुटला. मला वाटलं तुम्ही कुणाशी दुसऱ्याशी. इथं वेट अँड जॉय आहे. एवढं क्लिअर दिसत नाहीये, पलीकडच्या साईडला आहे, पण इथे दिसतंय तुम्हाला. इथे या साईडला वेट अँड जॉय आहे. काय काय पाळणे वगैरे तुम्हाला, राईड्स वगैरे. तो हॉटेलला थांबणार, इथे काहीतरी खाऊन येणार आहे आणि तुमचे गाडी हॉटेलला थांबलो, इथे काहीतरी आता खाऊन घेऊ. बिकॉज 2 वाजले आहेत, काही कोणी काय खाल्लं नव्हतं आणि इथं काहीतरी खाऊन घेऊया. त्यांचा डान्स चाललाय बघा गाईज, तुम्ही बघू शकताय. फुल जोश मध्ये गाडीवरून उतरलं तरी पण इथे हिचा ब्लॉग शूट करत आहे. इथं आमचे अवतार बघू शकता काय झालं. आता आम्ही ते हॉटेलमध्ये आलो आहोत, तर त्या साईडनी चाललो. इथे ते बोलले त्या साईडनी जावा, तर आम्ही चाललो त्या साईडनी. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गाव विलेजची पूर्ण फील देत आहे. इथे आपल्याला कावेरी नाव आहे, पूर्ण विलेजची वाईफ देत आहे इथे आपल्याला. आणि इथं आतमध्ये चाललो आहोत आम्ही. आता काहीतरी खाऊया, बघू काय भेटतंय. मग ते काहीतरी खाऊन घेऊया. काउंटरवर आलो आहे. इथे तुम्ही मेन्यू प्लेट्स बघू शकता. हॉटेलमध्ये बघू कोण बसलं तर नाही दिसत. इथे आम्ही इथं बघतोय सीट बुक करून सगळं जेवायला बसले आहेत. यांच्या अवतार बघू शकता. आत्ताच अवतार झालं पण काय काय होतं. थोडं लाईट आपलं पण डब्बा प्लेट सुद्धा सर्व झाले आहेत. इथं आम्ही टिश्यूनी असे प्लेट पुसत आहोत, बघू शकता. प्लेट शूजला सांगितलं. आता यांचं इथं रील शूट चालू आहेत. हे बघा, हेच ते रील स्टार, यांचं शूट चालू आहे. हे आता फर्स्ट स्टार आहेत, सेकंड स्टार, थर्ड स्टार. बघा एवढे स्टार आलेत. हे 4th स्टार आहेत बघा. इथं आता सगळ्यांचं जेवण आलंय, व्हिडिओ काढून झाले आमचे. इथे बघा कसे खातात इथे लोक बघा. इथे फ्राय राईस ऑर्डर केला आहे आम्ही आणि काकांनी काहीतरी भाकरी केल्यात आणि त्या आम्ही सगळे आता खायला बसलोय. बघू शकताय फ्राय राईस आहे विथ कांदा आणि लिंबू बघा कशी खातोय. इथं बघा ताट कुठून खाते. अभी मजा आएगा. काउंटर आहे. तर व्हिडिओ शूट करून वगैरे झाली आमची. आता आम्ही निघू, खाऊन निघालो आहोत आणि मी पाठी बसली आहे बिकॉज मला उलटी होईल आता. म्हणून आता मी खाऊन वगैरे झालो आहे, सगळं झालं आहे. आता निघालो आहे डायरेक्ट आता मी स्टॉप ठेवणार आहे, पुण्याला थांबणार आहे. आता कुठेच थांबणार नाही आजूबाजूला. आता डायरेक्ट थेट पुण्याला जाऊ. पुण्याला गेल्यावर तुम्हाला परत दाखवते. चलो सी यू गाईज. तुम्ही तळेगावची ट्रॅफिक बघू शकता, खूप ट्रॅफिक आहे. आता आम्हाला लागले आणि ऑलरेडी आम्हाला उशीर झाला आहे. पुण्यामध्ये बदला तळेगावमध्येच आहोत, तर एवढं उशीर आहे. इथे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता खूप आहे. गाईज आता हे ना गुरुद्वारा आहे, तुम्ही बघू शकता. गुरुद्वारा खूप छान गुरुद्वारा आहे. दिस वॉज द एंट्री ऑफ द गुरुद्वारा.
अवतार झाले तुम्ही बघा सगळ्यांची मम्मी झोपल्या अवतार झाले. बघू झोपलेला गं. 000 आता ब्लूटूथ बंद आहेत ना सगळ्यांचे. हा. ऑटो ट्रान्सफर आलं बघ. काय झालंय? किती ट्राय चाललं युट्यूबवर बघून लावतात ते तरी लागत नाहीये. बघा हे चॉईस केलेलं इथे का अवतार बघा काय झालं अवतार बघायचं इथे ट्राय करून होतच नाही. 4 वेळा गाडी थांबवली असेल. ती करायला थांबलाय बघा कसं उलटी पाणी पितोय. बिचाराला उलटी होते. काय आईस्क्रीम खायची गरज होती. इथं हा बघा कसं उलटी करायला. उलटी तर झाली नाही अजून. आरामात. कौन है ये लोग? कहां से आते हैं? किती उशीर झालाय. पुण्याला कधी पोहोचणार. गाईज आता आम्ही इथे आलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. खूप सारी ट्रॅफिक आहे. बस स्टॉप आहे हा तुम्ही ब्रिज बघू शकता. छान ब्रिज आहे हा वाला. आता चला बघूया कधी पोहोचतो आम्ही पुण्याला. बघूया आता. विकायला आले होते सगळे. बोलो ए जादी रे तेरी गुंगनू की जोड़िया चंदन चन चन चनकाती रे. बोलो ए जाती रे पेंटने चली. बोलो एवढे पाणी आहे का? पाण्याची बॉटल होती ना आपली दे ना. फायनली गाणी लागलेलं आहे. लास्ट मोमेंटला गणपती मामीच्या आठवणीने गणपती बाप्पाने ऐकलं. लावू गं. मामीच्या प्रयत्नाने गाणी लागलं आहे इथं. चला आता फायनली आता पुण्याला पोचूया. एकदाच गाणी लागलं यांचं. एकदाच गाणी लावून आता फायनली पुण्यात आलो आहे. पुण्यात आल्यावर गाणी लागले. बघू शकताय आम्ही आता पुण्यात आलो आहोत. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत दगडूशेठ गणपतीच्या इथे. तर कुठेही स्टॉप न घेता. आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. खूप सारी ट्रॅफिक आहे. आणि पुण्यामध्ये आल्यासारखं कसं समजतं. प्रत्येक फ्लोअरवर पेंटिंग केले आहेत. तेही आपल्याला एक मेसेज देतात का तुम्ही क्लिनिंग ठेवा वगैरे. मग असं समजतं का आपण पुण्यात आलो आहोत. आणि प्रत्येक पुण्याच्या प्लेसवर ते पेंटिंग केली गेली आहे. चला आता डायरेक्ट आपण दगडूशेठ गणपतीच्या इकडे भेटूया. चलो. ही इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यामधलं. बघू शकता तुम्ही. फ्लॅग बघू शकता तुम्ही पुण्यात आल्यावर. हा एक मेन फ्लॅग आहे पुण्यातला. बघा किती असे नाचतात. तुम्ही बघू शकता. आता आम्ही कसबे पेठमध्ये आलो आहोत पुण्यातल्या. आणि इथेच आल्या सगळे स्टॉल्स लागले आहेत. आणि आता शनिवार वाड्यात आता फर्स्ट आलो आहे आम्ही. दगडूशेठ हलवायच्या इथे नाही गेलो. आम्हाला आधी हे लागलं तर आम्ही इथे आलो आहोत कसबा पेठमध्ये शनिवार वाड्यामध्ये. आता तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये समजेल तर शनिवार कसं आहे. आणि जे पुण्यामध्ये आहे तर त्यांना माहितीच आहे. चालू आहे कारमध्येच. मेकअप पावडर सगळं लावत बसले. ही लिपस्टिक लावत बसले बघा. हे लाल महल तुम्ही बघू शकता. हा लाल महल. आणि हे असे घर आहे. आणि हे जुने घर आहेत ते तुम्हाला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथे सगळे कपडे बॅग्स वगैरे लागले आहेत. हाय हाय. छोटासा
फॅन भेटलाय आम्हाला बघा. भेटला बोल ना. केवढं छोटे फॅन भेटलाय बघा आम्हाला. हाय करतोय आम्हाला. छोटेसे फॅन भेटलेले. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशी दमली होती. मला खूप दमायला झालेली बिकॉज मला कारची प्रवास सहन नाही होत. आणि त्यानंतर एवढी ट्रॅफिक होती, खूप ट्रॅफिक होती. त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पहिलं गणपतीच्या पाया पडून मग सगळीकडे फिरू. बट आज वीकेंड होता, सॅटर्डे संडे, त्यामुळे एवढी खूप प्रचंड गर्दी होती ना, यू कॅन्ट इमॅजिन. एवढी गर्दी होती. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं गाडीमधून. आणि गाडी पार्किंगला सुद्धा पुण्यात जागा नव्हती. आम्ही नुसते तिथेच फिरत होतो बिकॉज एवढी गर्दी. गाडी पार्किंग कुठे करणार करून आणि कुठे थांबणार. एवढी गर्दी होती ना, काही समजतच नव्हतं. तुम्ही बघू शकताय हे दगडूशेठचं गणपती आहे. आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा लांबूनच दर्शन घ्या. आणि जे पुण्यामध्ये आहेत त्यांनी इथे नक्की विजिट करा. खूप छान आहे. मीन्स माझी मम्मीचं माहेर आहे पुणा, तर आम्ही तिकडे जात राहतो. आता मेच्या सुट्ट्यांमध्ये मी जाईल तर मी तुम्हाला दाखवेलच तेव्हा एकदम आतून वगैरे. तर आता बघूया चलो. इथे बाजारसुद्धा खूप छान भरतो. आणि इथे माझ्या मावशीच्या लग्नाची शॉपिंग्स वगैरे आम्ही तुलसीबागेतून वगैरे केली होती. खूप छान आहे. आणि सगळे स्टॉल्स लागलेले असतात. सगळे रोड शॉपिंग तर मला खूप आवडते. स्ट्रीट शॉपिंग इट्स माय फेवरेट शॉपिंग. जास्तीचे मॉल्समध्ये वगैरे शॉपिंग करण्यापेक्षा स्ट्रीट शॉपिंग खूप भारी असते माझ्या मताने, व्ह्यू पॉईंटनी. तुम्हाला काय आवडतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि खूप सारे सुंदर सुंदर छान छान ज्वेलरीज होते. मला तर खूप आवडतं. खूप वॉकिंग डिस्टन्सवर सगळं आहे. इथे तुलसीबाग पण आहे. खूप छान छान तुलसीबागमध्ये शॉपिंग करू शकतो. आणि जे पुणेकर आहेत त्यांना तर माहितीच आहे. मी मावशीसोबत गेली तर स्ट्रीट शॉपिंग करायला मला खूप आवडतं. आणि मी नेहमी पुण्यामध्ये गेली तर इकडे तुलसीबागमध्ये किंवा इथे फिरायला खूप ठिकाणी जाते. आणि मी तुम्हाला माझ्या मेच्या हॉलिडेजमध्ये दाखवेल जर मी गेली तर पुण्याला, बिकॉज माझी 12th आहे. तर तुम्हाला आता आम्ही गाडी लावली आहे आणि आता आम्ही चाललो आहे शनिवार वाड्यामध्ये. आम्ही काका पार्किंग करायला गेले. आता आम्ही जाऊन येतो आतमध्ये. ते नाही येणार काका. चलो अभी देखते शनिवार वाडा कसा आहे. मी सुद्धा पहिल्यांदा बघणार आहे. एवढी पुण्याला येते तरी पण मी बघितला नाही अजून. फर्स्ट टाइम बघणार आहे शनिवार वाडा. चलो. खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक लागली आहे. खूप सारी ट्रॅफिक लागलं. बघू शकता ट्रॅफिक इथे लागली आहे खूप. आम्ही ते रोड क्रॉस करतोय दोघी. इथे लोक हात करून रोड क्रॉस करतात. हा आलो आम्ही फायनली. सगळेजण सगळ्यांचे अवतार मेकअप करून फुल. आणि आता आम्ही एंट्री केली आहे शनिवार वाड्यामध्ये फायनली. आणि इथे तुम्ही बघू शकता लिंबू पाणी फर्स्ट ऑफ ऑल लावलाय. इथे गुढे लावलाय. आता आम्ही एंट्री केली आहे शनिवार वाड्यामध्ये. खूप छान आहे आणि खूप जुन्या काळातलं लावलं सगळं. ते दगडी बिगडी तुम्ही बघू शकता. एक नंबर आहे. फर्स्ट टाइम बघितलं मी सुद्धा. शनिवार वाड्यात आलो आहे आणि पुण्यात पण आलो. काय आहे तुमच्या पुण्यातला शनिवार? किती टाइम आलेत तुम्ही? मी इथे 2-3 वेळा आले आणि 4थी वेळा आले. इथे ह्याच्यासमोर ठीक फ्लॅग सुद्धा आहे, इंडियन फ्लॅग. आणि खूप छान वाटते इथं. खूप सारे कपल्स सुद्धा आहे तुम्हाला दिसतील पुढे. आम्हाला एक ऑलरेडी कपल दिसले. तुम्हाला अजून पुढे खूप सारे कपल्स दिसतील. बघू शकता.
तर गाईज खूप भारी आहे शनिवार वाडा, मला तर खूप आवडला. आणि मी व्लॉग पार्ट 1 पार्ट 2मध्ये कन्वर्ट करणार आहे, बिकॉज खूप मोठा व्लॉग आहे, तुम्ही बोर नको व्हायला. आणि व्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप एन्जॉय धमाल केली आहे आम्ही व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असंच प्रेम देत राहा. आणि सी द पार्ट 2